प्रॅक्टिकल नंबर 10 हे कंबाईन आहे, डबल रिपीट आउट केलं जाणार नाही. प्रॅक्टिकल नंबर 10 ड्रॉट टाइप्स, इफेक्ट ऑफ वेदर, वॉटर सॉलिड डिपॉझिट ऑन फिजिकल मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द प्लांट. हा टॉपिक होता. हा लेक्चर नंबर 6 आणि 7 होता आणि प्रॅक्टिकल नंबर 10 आहे मॅन्युअल मध्ये. मी रिपीट आउट करणार नाही आणि हे ऑलरेडी शिकवलेलं आहे. पण आजचा जो टॉपिक शिकवणार आहे त्याचं आणि ह्याचं रिलेशन आहे म्हणून एक 10 मिनिटं पहिली रिव्हिजन देणार आणि नंतर रेग्युलर टॉपिक म्हणून डिटेल मध्ये घेणार. ओके, तर आता व्हॉट इज मीन बाय ड्रॉट. ठीक आहे, तर ड्रॉट म्हणजे काय ते तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं होतं. मोस्ट ऑफ द पीपल थिंक ड्रॉट मीन्स दुष्काळ. डायरेक्टली लोक दुष्काळ असं म्हणतात. तर ड्रॉट म्हणजे दुष्काळ नाही, ही प्रिमेटिव्ह किंवा फर्स्ट स्टेज आहे. ओके, त्याला मराठीमध्ये सुंदर शब्द आहे टंचाई सदृश परिस्थिती. ओके, दुष्काळ पडायच्या आधी ज्या वेळेस पाण्याची कमतरता असते, स्कॅर्सिटी ऑफ वॉटर ऑर शॉर्टेज ऑफ मॉइश्चर. ओके, आणि इट विल इफेक्टिंग ऑन द क्रॉप ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. पाणी म्हणजे पाऊस कमी पडल्यामुळे पाणी कमी भेटतं प्लांटला आणि त्यामुळे त्याला पाणी कमी भेटल्यामुळे त्याच्या ग्रोथवर आणि त्याच्या डेव्हलपमेंटवर इफेक्ट दाखवतो. ही स्टेज असते बिगिनिंगची, त्याला आपण म्हणतो ड्रॉट. ओके, आणि सपोज आफ्टर 15 days or 1 month इफ देयर इज सफिशियंट रेनफॉल आणि महिन्यानंतर जर सफिशियंट पाऊस पडला तर तो ड्रॉट गायब होतो आणि रेग्युलर चालू राहतो. ठीक आहे, ठीक आहे. पण दुष्काळामध्ये असं नसतं. कंटिन्युअसली 1 month, 2 months, 3 months, 2-3 महिने देयर इज ऑलवेज अ लो ऑर लेस रेनफॉल and because of that it will affecting on the growth and development of the plant and sometimes plant will die. आणि बऱ्याच वेळा 2-3 महिने पाऊस नसल्यामुळे नदी नाले ओढ्या असतात, पाणी बिलकुल नसते, प्यायला पण नसते, जनावराला पण नसतं, ऍग्रिकल्चरला पण नसते. आणि ती जी सिच्युएशन अराईव्ह होती त्याला म्हणतो आपण दुष्काळ. दुष्काळ फॅमिंग म्हणतात. ओके, तर लक्षात ठेवायचं ड्रॉट हा दुष्काळ रिलेशन आहे का तर आहे. प्रिमिटिव्ह स्टेज आहे. पुढे 2-3 वर्षानंतर ज्यावेळेस 2-3 महिन्यात कंडिशन क्रिएट होते त्यावेळेस फॅमिंग म्हणजे दुष्काळ पडतो असं आपण म्हणू शकतो. ड्रॉट ही एक स्टेज असते किंवा कंडिशन असते. इट इज अ शॉर्ट पिरियड ऑफ टाइम, एका वेळेपुरती, एका टाइम लिमिट पुरती. ठीक आहे, मी रिव्हिजन देतोय, मी रिपीट आउट करणार नाही. रिझन्स ड्रॉटचे तुम्हाला ऑलरेडी सांगितले होते तुम्ही. लेस रेनफॉल, इरेटिव्ह डिस्ट्रिब्युशन, लेट ऑनसेट ऑफ मान्सून, मान्सूनचं उशिरा आगमन होणे किंवा लिमिट ऑफ मान्सून, मान्सून लवकर निघून जाणे किंवा ड्राय स्पेल 15 दिवस बिलकुल पाऊस नाही पडणे किंवा ब्रेक्स मान्सून मध्ये. हे रिझन्स आहेत. कोणता मेसेज काय प्रॉब्लेम आहे? साऊंड ब्रेक होतोय. एक मिनिट, बाकीच्या प्रॉब्लेम येतोय. एक जण मुलांना साऊंड ब्रेक होती कारण त्यांच्याकडे रेंज कमी असेल. आवाज बाकीच्या नाही येतोय का? मेसेज टाका. ब्रेक होतोय. अरे बाबा 12 नंबर 86 नंबर तुला प्रॉब्लेम येतोय. बाकी नाही सर, ब्रेक होतोय. एक मिनिट होईल. आता क्लिअर येते का बघा? साऊंड क्लिअर येते का बघा? कोण म्यूट व्हायचं राहिले? डिप्लोमा वाले मुलगी म्यूट व्हायचं कळत नाही का तुम्हाला? 92 नंबर घ्यायचे तर मी करतो लेक्चरची करायची. क्लिअर येते का बघा? मेसेज टाका म्हणजे मला चालू करायला पाहिजे. आवाज किती बघा क्लिअर? काय त्रास आहे? तसं नाही होत आता. आता माझं क्लिअर ऐकू येते का बघा? हेडफोन लावलाय, आवाज क्लिअर ऐकू येते का बघा? पटकन मेसेज करा जावा रे, म्हणजे मला लगेच कळून जाते. इथं लेक्चर घ्यायचं काय, टेक्निकल बोलत बसायचं असतं. येतोय, ओके ठीक आहे. ठीक आहे, तर ड्रॉटची कारण मी तुम्हाला सांगितलेली होती, डेफिनेशन पण सांगितली. स्कॅर्सिटी ऑफ मॉइश्चर किंवा बिकॉज ऑफ लेस रेनफॉल, पाऊस कमी पडल्यामुळं
अशी कंडिशन रेज होते किंवा राईज होते की प्लांटला पाणी सफिशियंट भेटत नाहीये आणि इट विल अफेक्टिंग ऑन द ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ द प्लांट. कुठं कुठं अफेक्ट करतं, कशा कशा पद्धतीचं अफेक्ट करतं हे डिटेलमध्ये तुम्हाला सगळं सांगितले मी. फिजिओलॉजिकल कंडिशन्स, मॉर्फोलॉजिकल कंडिशन्स, ओके, पाण्याच्या लीफ पासून, टेलरिंग पासून, फ्लावरिंग पासून, ग्रेन फिलिंग पासून टोटलवर सांगितलेलं आहे. ठीक आहे, स्टोमॅटोवर कसा इफेक्ट येतो ह्या टॉपिक मध्ये. त्यामुळे रिपीट करणार नाही, मी फक्त तुम्हाला टाइप्स थोडंसं सांगतोय. ओके, आता ड्रॉटचे क्लासिफिकेशन जे दिलेलं होतं बेस्ड ऑन द ऑकरन्स, मी रिव्हिजन देतोय, डिटेल मध्ये सांगणार नाही, ऑलरेडी शिकवलेलं आहे. परमनंट ड्रॉट, ओके, परमनंट ड्रॉट म्हणजे काय, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डिफरंट क्लायमॅटिक कंडिशन. ओके, तर इथे एक्झाम्पल दिले राजस्थानचं. सो इन राजस्थान एव्हरी इयर्स और इयर्स आफ्टर इयर्स देर इज अ व्हेरी लिमिटेड ऑर लेस रेनफॉल. राजस्थानमध्ये वर्षानुवर्षी पाऊस कमीच आहे, त्यामुळे तिथं परमनंट ड्रॉट सिच्युएशन आहे. ओके, तिथं प्रत्येक वेळेसच पाणी कमी असते, त्यामुळे तिथलं क्लायमॅटिक कंडिशन, क्रॉपिंग पॅटर्न किंवा जिथे लोक आहेत त्यांनी त्या कंडिशनला स्वतःला अडॉप्ट केलेलं आहे, त्यामुळे त्यांना त्याचं काही वेगळं वाटत नाहीये. तिथे क्रॉपिंग सिस्टम असेल, क्रॉपचं कल्टिवेशन असेल, हे सगळे जे क्रॉप्स असे कल्टिवेट करतात की ज्याला लिमिटेड अमाऊंट ऑफ वॉटर तुम्ही पाणी लागेल आणि त्याच्यात क्रॉप कल्टिवेट करतात. ठीक आहे, तर राजस्थान ही परमनंट ड्रॉटची सिच्युएशन आहे, वर्षानुवर्ष पाऊस कमीच असतोय. ठीक आहे, त्याच्यानंतर सीझनल ड्रॉट. ओके, सीझनल ड्रॉट म्हणजे काय, रेनी सीझन्स मध्ये बिकॉज ऑफ लो रेनफॉल ऑर लेस रेनफॉल फॉर शॉर्ट पिरियड ऑफ टाइम, पावसाळ्यामध्ये शॉर्ट पिरियडमध्ये जर पाऊस कमी पडला तर त्याला आपण सीझनल ड्रॉट म्हणतो. ठीक आहे, आता ते काय सगळ्या वाचून बसत नाही, फक्त कन्सेप्ट क्लिअर करतो रिव्हिजनला. अर्ली सीझनल ड्रॉट म्हणजे काय, मान्सूनचा ऑनसेट जर डिले झालं तर जो ड्रॉट पडतो त्याला आपण अर्ली सीझनल ड्रॉट म्हणतो. आता बेसिकली काय आहे, केरळच्या किनारपट्टीवर ऑन अँड एव्हरेजली मान्सून 6 जून ते 10 जून पर्यंत येतो आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये यायला किंवा महाराष्ट्र कव्हर करायला 15 जून ते 30 जून असं ऍव्हरेज आहे, तर 10 ते 15 जून पर्यंत येतो. जर मान्सून जूनच्या 20, 25 किंवा 30 तारखेपर्यंत नाही आला तर त्याच्यामुळे काय होतं, क्रॉपचं स्विंग डिले होतं. जोपर्यंत तुम्हाला पाऊस पडणार नाही आणि सॉइलमध्ये मॉइश्चर येणार नाही कारण कल्टिवेट क्रॉप, ओके, तोपर्यंत तुम्हाला वाट बघावी लागेल. तर अर्ली सीझनल ड्रॉट मुळे काय होतं, क्रॉपचं स्विंग डिले होतं आणि स्विंग डिले झालं त्याचं जर्मिनेशन अफेक्ट होतं, ग्रोथ पण अफेक्ट होती आणि क्रॉपचं हार्वेस्टिंग पण डिले होतं आणि नेक्स्ट सीझन जे आहे रब्बी त्याचं पण डिले होतं. त्यामुळे एकदा डिले झाला फर्स्टचा तर कंटिन्युअसली जातो, हा झाला अर्ली सीझनल ड्रॉट. ठीक आहे, एक वेळ अर्ली सीझनल ड्रॉट ठीक आहे परवडला कारण की तुम्ही उशिरा स्विंग तरी करू शकता, पण जर मिड सीझनल ड्रॉट बसला किंवा लेट सीझनल बसला तर हा अर्ली सीझनल पेक्षा जास्त प्रॉब्लेमॅटिक असतो. क्रॉप तुमचं गुण आलेला आहे, समजा टिलरिंग किंवा फ्लॉवरिंग स्टेजला आहे आणि तिथं जर 15 डेज किंवा मोर दॅन दॅट 15 ते 20 जर पाऊस नाही पडला आणि फ्लॉवरिंगच्या स्टेजला आहे आणि तुमच्या विहिरीमध्ये किंवा नदी नाल्यांमध्ये पाणी पण नाही सफिशियंट, तुम्ही इरिगेशन देऊ शकता. सो देयर इज फ्लॉवर ड्रॉप, फ्लॉवर ड्रॉपिंग होणार आणि त्याची रिडक्शन होणार आहे क्रिटिकल स्टेजला, इट कॅनॉट बी रिकवर. त्यामुळे अर्ली सीझनल पेक्षा मिड आणि लेट सीझनल ड्रॉट मध्ये लॉसेस जास्त होतात. आणि लेट सीझनल ड्रॉट मध्ये काय होतं, मान्सून जर विड्रॉप लवकर झाला, ओके, लवकर निघून गेला, सो ऍट द फायनल स्टेज ऑफ द क्रॉप ग्रोथ, समजा ग्रेन फिलिंग स्टेज आहे आणि पाऊस नाही पडला किंवा विड्रॉ निघून गेला, पाऊस निघून गेला, लवकर विड्रॉ झाला, ठीक आहे, तर जर फायनल स्टेजला जर मॉइश्चर नाही भेटलं तर ग्रेनची साईज लहान राहणे किंवा स्प्रिंगलिंग होणे, स्लो केल्यासारखे राहणे किंवा कलर चेंज होणे, ओके, ठीक आहे. तर असे प्रॉब्लेम येतात लेट सीझनल ड्रॉट्स मध्ये. ठीक आहे, आता डिटेल लेक्चर मध्ये शिकवलं तुम्ही तुम्हाला, काय सांगत बसत नाही जास्त. ठीक आहे, त्याच्यानंतर जे दुसरं होतं, ठीक आहे, त्याच्यामध्ये होतं कंटेन्युएंट ड्रॉट. ठीक आहे, इन्व्हॉल्व्स ॲबनॉर्मल फेल्युअर ऑफ रेनफॉल, इट मे बी ऑकर ऑलमोस्ट एव्हरीवेअर स्पेशली इन ह्युमिड सबह्युमिड क्लायमॅटिक कंडिशन. और कंटेन्युएंट ड्रॉट म्हणजे थोडक्यात काय, ऍडव्हर्स क्लायमॅटिक कंडिशन्स क्रिएट होतात अचानक. ओके, आर्ग्युमेंट करायला कोण आहे लागला तर जे डिप्लोमावाले पोरं जे ऍड झाले ना त्यांना समजत नाही की म्यूट म्हणून, मला डिस्टर्ब होते सारखं. झूम मध्ये सेटिंग केली डायरेक्ट जॉईनला म्यूट व्हायला, पण का लवकर म्यूट होत नाही काय नाही. ठीक आहे, तर कंटेन्युएंट म्हणजे काय, ऍडव्हर्स क्लायमॅटिक कंडिशन्स मुळे, अचानक उद्भवलेल्या परिस्थितीमुळे बऱ्याच वेळा काय होतो, महिना पाऊसच गायब होतो. ओके, अचानक गायब होतो, म्हणजे क्रॉप तुमचं उगवून आलंय, कल्टिवेट झालेलं आहे, टिलरिंग आलेलं आहे, सगळं छान चाललंय, व्यवस्थित चाललेलं आहे आणि अचानक महिनाभर पाऊस गायब झाला. कंटेन्युएंट म्हणजे काय, ऍडव्हर्स क्लायमॅटिक कंडिशन, ओके, ॲबनॉर्मल फेल्युअर ऑफ द रेनफॉल, एकदम रेनफॉल गायब होतो आणि पडतच नाही महिनाभर. त्यामुळं हा खूप ड्रास्टिक इफेक्ट दाखवतो क्रॉपच्या ग्रोथवर, त्याला म्हणलं जातं कंटेन्युएंट ड्रॉप.
कंटेंट क्रॉप प्लॅनिंग काय आहे आणि ह्याच्यावर कसं बाहेर पडायचं ह्याच्यावर डिटेल आपले लेक्चर आहे ते पुन्हा शिकतील. आता सध्या फक्त बेसिक कन्सेप्ट. इनविजिबल ड्रॉट. इनविजिबल ड्रॉटची एकच कन्सेप्ट आहे. पाऊस पडतो पण इतका कमी पडतो, ज्याला आपण डिझल म्हणतो ना, लाईट रेनफॉल, इतका कमी पडतो इट कॅन नॉट सॅटिस्फाय द इव्हॅपोट्रान्सपिरेशन लॉसेस. म्हणजे झाडामधनं जेवढं इव्हॅपोट्रान्सपिरेशन होते पाण्यामधनं आणि सॉइल मधनं तेवढं पण फुलफिल करता येत नाही झाडाला किंवा प्लांटला. म्हणजे लोकांना काय वाटतं की बारीक पाऊस पडतोय, रस्ता नुसता ओला होतोय, रोज थोडासा पडतोय, रस्ता ओला होतोय, चाललंय. ओके, तुम्हाला वाटत नाही हा ड्रॉट आहे, ह्याला म्हणायचं इनविजिबल ड्रॉट. पण प्लांट डज नॉट गेट सफिशियंट वॉटर. पण झाडाला जेवढं पाणी मिळालं पाहिजे तेवढं भेटत नाही, त्याला म्हणायचं इनविजिबल ड्रॉट. ओके, ठीक आहे. थोडक्यात काय, डिझल किंवा लाईट शॉवर ज्याच्यामुळे प्लांटला सफिशियंट पाणी तर भेटत नाही, पण लोकांना असं वाटतं की थोडस जमीन तर ओली होते, थोडस पाऊस तर पडतोय रोज, त्याला म्हणायचं इनविजिबल ड्रॉट. ठीक आहे, ठीक आहे. मेट्रोलॉजिकल ड्रॉट. आता मेट्रोलॉजिकल ड्रॉट हा आयएमडीने टेक्निकली स्पेसिफाईड केलेला आहे. ओके, आता एक लक्षात ठेवा, सगळे ड्रॉटच्या जर तुम्ही डेफिनेशन बघितल्या, इट इज द इंटरलिंक, ह्या एकामेकाला अटॅच किंवा जॉईन आहे. असे तुम्ही असं म्हणू शकता सर ऍग्रिकल्चर ड्रॉट मध्ये आणि सॉइल ड्रॉट मध्ये काय मोठा फरक आहे किंवा हायड्रोलॉजिकल ड्रॉट मध्ये थोडासा फरक येईल, पण बऱ्याच डेफिनेशन सिग्नल ड्रॉट बघितले, कंटिन्युअल ड्रॉट बघितले, याच्यामध्ये ह्या डेफिनेशन इंटरलिंक्ड आहे. असं स्पेसिफिक डिफरन्स येत नाही, जवळपास एकामेकामध्ये सिमिलॅरिटी बऱ्याच प्रमाणामध्ये आहे. आता मेट्रोलॉजिकल ड्रॉट मध्ये काय आहे, ओके, ऍव्हरेज रेनफॉल तुमच्या एरियाचा किंवा तुमच्या रिजनचा किती आहे त्याच्यावर तो मेट्रोलॉजिकल ड्रॉटचं क्लासिफिकेशन दिलेलं आहे. ओके, ठीक आहे. म्हणजे जर मान्सून किती टक्के, समजा एक ऍव्हरेज रेनफॉल आहे 1000 mm, 1000 mm ऍव्हरेज रेनफॉल आहे, ठीक आहे. त्याच्यापेक्षा जर 25% जर पाऊस कमी पडला एखाद्या वर्षी, ठीक आहे, तर त्याला मेट्रोलॉजिकल ड्रॉट म्हणतात. समजा 1000 mm कराडचं 1000 mm ऍव्हरेज आहे, 10 वर्षाचं ऍव्हरेज आहे 1000 mm अंदाजे. त्यापैकी एखाद्या वर्षी समजा 750 mm किंवा 720 mm किंवा 730 mm असा पाऊस पडला एखाद्या वर्षी, तर त्यावेळेस आपण म्हणू शकतो की या वर्षी हा मेट्रोलॉजिकल ड्रॉट आहे. ठीक आहे. पुन्हा मेट्रोलॉजिकल ड्रॉट मध्ये मला प्रकार पडतात, सिव्हिअर, मॉडरेट. ओके, ठीक आहे. आता काय सांगत बसत ऑलरेडी शिकवलेलं आहे, त्याचं क्लासिफिकेशन सब क्लासिफिकेशन काय राहणार. Atmospheric drought due to the low air humidity frequently accompanied by a hot dry wind. It may occur even under the condition of adequate available soil moisture. Atmospheric drought मध्ये फरक काय आहे, पाऊस बऱ्यापैकी असतो पण वातावरण ड्राय असल्यामुळे किंवा कोरडी हवा वेगाने वाहत असल्यामुळे किंवा ह्युमिडिटी कमी असल्यामुळे प्लांट मधनं ट्रान्सपिरेशन लॉसेस जास्त होतात किंवा सॉइल मध्ये इव्हॅपोरेशन लॉसेस जास्त होतात, त्यामुळे प्लांट सफिशियंट मॉइश्चर भेटत नाही, त्याला म्हणजे ऍटमॉस्फेरिक ड्रॉट. जास्त टेक्निकल मध्ये एकदम सिंपल शिकायचं. वाक्य काय आहे, लो एअर ह्युमिडिटी, ओके, आणि हॉट ड्राय विंड, पण ऍडिक्वेट अवेलेबिलिटी ऑफ सॉइल मॉइश्चर. सॉइल मध्ये मॉइश्चर आहे बऱ्यापैकी जास्त नाही, पण ड्राय विंड, कोरड्या हवा आणि ह्युमिडिटी कमी असल्यामुळे इव्हॅपोरेशन आणि ट्रान्सपिरेशन लॉसेस जास्त होतात, त्यामुळे प्लांटला थोडासा प्रॉब्लेम भेटतो की सफिशियंट मॉइश्चर भेटत नाही, म्हणजे याच्यामुळे झाड मरतं किंवा ड्राय होतं असं काय भाग नाही. ओके, ही कंडिशन तेवढ्या वेळापुरती असते, पण जर पाऊस चांगला पडला तर लगेच ड्रॉ होऊन जाते. हायड्रोलॉजिकल ड्रॉट सिंपल आहे. ओके, प्रोलॉंग्ड कंडिशन ऑफ मेट्रोलॉजिकल ड्रॉट. मेट्रोलॉजिकल ड्रॉट जर लॉंग कंडिशन झाली, सिव्हिअर मेट्रोलॉजिकल ड्रॉट झाला, म्हणजे 50% पेक्षा कमी पाऊस पडला ऍव्हरेजच्या, 1000 mm 500 mm पेक्षा कमी पाऊस पडला एखाद्या वर्षी, तर बऱ्याच वेळा काय होतं, नदी नाले ओढे लवकर आटतात. म्हणजे रेनी सीझन नाही पाणी कमी, पण रेनी सीझन संपता रब्बी सीझन मध्ये पाणी खूप कमी यायला चालू होतं आणि किंवा खरीप मध्ये पण छोट्या स्टेजला ज्यावेळेस ग्रेन फिलिंग असेल किंवा फ्लॉवरिंग असेल, नदी नाल्यामध्ये पाणी कमी पडतं किंवा त्या आटायला चालू होतात. ओके, ठीक आहे. आणि मग पाणी कमी पडलं की हायड्रोलॉजिकल ड्रॉट. हायड्रोलॉजिकल ड्रॉट हा शक्यतो अतिशय कमी प्रमाणात खरीप मध्ये दिसून येतो. ओके, हायड्रोलॉजिकल ड्रॉटचा इम्पॅक्ट आहे ना रब्बी सीझन मध्ये डिसेंबर महिन्यानंतर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च ह्या महिन्यामध्ये तुम्हाला जास्त जाणवतो. आणि उन्हाळ्यात तर सगळ्याला माहिती एप्रिल मार्च मध्ये आपल्या गावाकडे बऱ्यापैकी म्हणजे 90% जवळपास तरी नदी नाले ओढ्यांना पाणी नसतेच, ड्राय असतात, विहिरींना पण खूप पाणी कमी आलेलं असते. त्यामुळे लक्षात ठेवा, हायड्रोलॉजिकल ड्रॉट जो आहे हा खरीप सीझनच्या क्रॉपला इतका इम्पॅक्ट दाखवत नाही, रब्बीच्या क्रॉपला दाखवतो, पण शेवटच्या पाण्यांना म्हणजे डिसेंबर नंतर जानेवारी फेब्रुवारी मध्ये हे प्रॉब्लेम क्रिएट होतो पाण्याचे आणि फ्लावरिंगला आणि ग्रीन फिलिंग स्टेजला रब्बी मध्ये जास्त येतो.
ठीक आहे, हॉर्नॉलॉजिकल ड्रॉट मध्ये. त्यानंतर अदर टाइप ऑफ ड्रॉट मध्ये येतो रिलेटिव्ह ड्रॉट आणि फिजिओलॉजिकल ड्रॉट. ठीक आहे, आता रिलेटिव्ह ड्रॉट मध्ये एकदम सिंपल डेफिनेशन आहे. राईस क्रॉप आहे, आता सगळ्याला माहिती आहे राईसला भरपूर पाणी लागतं. पाणी राईसला कमी पडलं तर राईस क्रॉपला किंवा राईसला वाटतं ड्रॉट सिच्युएशन आहे, शेतकऱ्याला वाटतं की आपल्या भाताच्या पिकाला पाणी कमी पडतंय. ओके, सो रिलेटिव्ह हे राईसला वाटणार आणि त्याच्या शेजारी जर आपल्याकडे शेतकऱ्याचा ग्राउंडनट लावला असेल किंवा ज्वारी बाजरी किंवा दुसरं क्रॉप लावला असेल एक्स वाय झेड. आता राईस सीन एक्वॅटिक प्लांट आहे, जास्त पाणी लागतं, पण ग्राउंडनटला किंवा समजा ज्वारी बाजरी लावली असेल त्यांना काही जास्त पाणी लागत नाही. मग जर राईसला पाणी कमी पडत असेल तर हा रिलेटिव्ह ड्रॉट आहे राईससाठी, पण तोच ड्रॉट ग्राउंडनटसाठी किंवा ज्वारीसाठी जे कमी पाणी आहे ते त्यांच्यासाठी सफिशियंट आहे, कारण की मुळातच ग्राउंडनटला किंवा ज्वारीला पाणी कमी लागतं. म्हणून रिलेटिव्ह ड्रॉट म्हणजे काय, इट विल डिपेंडिंग अपॉन द क्रॉप, कोणता क्रॉप सिलेक्ट केलेला आहे. समजा इथे शुगर केन असेल, आता उसाला पण भरपूर पाणी लागतं आणि त्याच्यात शेजारी आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी दुसऱ्यांनी वेगळी पिकं लावली असतील तर उसाला पाणी कमी पडतं ह्याचा अर्थ असा नाही की ज्वारी बाजरीला पण कमी पडेल, म्हणजे मुळात ज्वारी बाजरीला पाणी कमी लागतं. त्यामुळे रिलेटिव्ह ड्रॉट मध्ये कसं असते, क्रॉप कुठलं सिलेक्ट आहे शेतकऱ्यांनी केलेला आहे त्याला किती पाण्याची कंडिशन किंवा रिक्वायरमेंट आहे त्याच्यावर डिपेंड असते. आणि नेक्स्ट येतो फिजिओलॉजिकल ड्रॉट. फिजिओलॉजिकल ड्रॉट मध्ये काय असतं, पाणी सफिशियंट असते बट प्लांट आर अनेबल टू ऍब्सॉर्ब बिकॉज ऑफ साल्टी वॉटर किंवा सालाईन वॉटर. आपण पोअर क्वालिटी वॉटर म्हणतो ना, की पाण्यामध्ये सोडियम कार्बोनेट, बायकार्बोनेट किंवा क्लोरीन किंवा फ्लोरीन किंवा असे जर साल्ट्स असतील, ठीक आहे, ज्या साल्टच्या कॉन्सन्ट्रेशन मुळे बाहेरचं जे सॉइलचं सोल्युशन जे ऑटोमॅटिक प्रेशर असतं ते जास्त होतं. ओके, सालाईन वॉटर, आणि तसलं पाणी ऍब्सॉर्ब होत नाही. त्याचं डिटेल मी तुम्हाला शिकवलेलं आहे इरिगेशन मध्ये. पाण्याची मुवमेंट आतमध्ये कशी होते, काय होते, ऍक्टिव्ह ऑब्झर्प्शन, पॅसिव्ह ऑब्झर्प्शन, ट्रान्सपिरेशन ते काय सांगत बसत नाही. त्यामुळे तुम्हाला एकदम सिंपल सांगतो, पाणी सॉइल मध्ये आहे बट प्लांट आर अनेबल टू ऍब्सॉर्ब बिकॉज इट इज अ साल्टी. त्यामध्ये क्षाराचं प्रमाण जास्त आहे. ठीक आहे, तर ज्या साल्टी जमीन असतात किंवा क्षारयुक्त जमीन असतात तिथं हा प्रॉब्लेम येतो. किंवा जर तुमचं बोरचं पाणी असेल त्यामध्ये क्षाराचं प्रमाण जास्त असेल तर तिथं सुद्धा तसलं पाणी देऊन सुद्धा प्लांट सफिशियंट घेऊन घेत नाही, तर त्याला फिजिओलॉजिकल ड्रॉट म्हणतात. हे रेअर कंडिशन आहे बरं, जास्त ठिकाणी कॉमन प्रॅक्टिस नाही हा ड्रॉटचा, तर जास्त ठिकाणी दिसून पण येत नाही जिथं पाण्याची कमतरता, म्हणजे पाणी भरपूर आहे पण सालाईन वॉटर आहे तिथं आहे. Agricultural drought. Okay, it is the result of soil moisture stress due to the imbalance between available soil moisture and evapotranspiration of crop. Atmospheric drought, agricultural drought हे जवळपास सारखेच आहे. पाणी असते बऱ्यापैकी पण evapotranspiration रेट जास्त असल्यामुळे झाडाला सफिशियंट भेटत नाही. आता किती पर्सेंट काय ते ऑलरेडी सांगितलेलं आहे. आणि सॉइल ड्रॉट, प्लांट कॅन देअरफॉर ऍडजस्ट लिस्ट पार्ट टू द इन्क्रीज द सॉइल मॉइश्चर स्ट्रेस. ओके, आता सॉइल ड्रॉट मध्ये पण जास्त काही वेगळं नाहीये. पाणी कमी पडल्यामुळे जमिनीला भेगा पडतात. ओके, क्रॅक्स क्रिव्हॅसिस डेव्हलप होतात. ठीक आहे, आता काळी माती असेल, चिकन माती जमीन असेल तर भेगा पडतात, क्रॅक्स डेव्हलप होतात. आणि सॉइल जे आहे ते प्लांटला सफिशियंट वॉटर प्रोव्हाइड करू शकत नाही, पाणी देऊ शकत नाही, त्याला सॉइल ड्रॉट म्हणतात. आता सॉइल ड्रॉट मध्ये बघ कसं आहे, सॉइल टाईप कुठली आहे, क्ले आहे, सँड आहे, सिल्ट आहे, त्याच्यावर पण सॉइल ड्रॉट किती लवकर पडणार हे डिपेंड होणार आहे. जमीन जर हलकी असते तर साहजिक पडलेल्या पावसाचं पाणी जास्त धरून ठेवणार नाही, जास्त लगेच पाणी निघून जाणार, त्या सॉइल मध्ये सॉइल ड्रॉट लगेच दाखवणार. आणि क्ले सॉइल असेल तर ते पाणी बाहेर ओढून ठेवणार, त्यामुळे तिथं सॉइल ड्रॉट लवकर दाखवणार नाही. त्यामुळे एक लक्षात ठेवा, ह्या जेवढ्या डेफिनेशन होत्या त्या बऱ्याच ज्या आहेत त्या सिच्युएशन ओरिएंटेड आहेत किंवा टाइप्स ओरिएंटेड आहेत. सॉइल मध्ये सॉइलच्या टाइप्सवर ड्रॉटची कंडिशन कधी पडणार हे डिसाइड होणार आहे. रिलेटिव्ह ड्रॉट मध्ये क्रॉप काय त्याच्यावर ड्रॉटची कंडिशन डिसाइड होणार आहे. त्यामुळे ह्या ज्या डेफिनेशन आहेत ना ह्या थोड्याशा म्हणजे एकामेकाला अटॅच किंवा एकामेकासारख्या दिसून येतील. त्यात असं तुम्ही जर म्हणाल की सर कम्प्लीट डिफरन्स सांगा 100% हे असं हे असं, हे थोडंसं प्रॅक्टिकली इम्पॉसिबल जाते. ठीक आहे, तुम्हाला थोडे बारे थोड्या गोष्टी एकदम सिंपल लँग्वेज मध्ये सांगितलेल्या आहेत. तर ड्रॉटचं क्लासिफिकेशन रिव्हिजन दिलेलं आहे. ठीक आहे, हे फक्त रिव्हिजन होतं म्हणून मी स्पीड कव्हर केले. ओके, आता जो आपला रेग्युलर लेक्चर होता ते मी कव्हर करणार आहे. ठीक आहे, तर लेक्चर नंबर 8 आणि 9 एकच मिनिट थांबा.
लांब बोलायचं मला काय असं बोलायचं हे आवाज काय होता आवाज क्लिअर ऐकू येतोय का मेसेज टाका एकच मिनिट थांबा पीसी थोडासा स्लो रिस्पॉन्स करतोय तुम्हाला अजून स्क्रीन नाही शेअर झाली एकच मिनिट थांबा येतोय नाही आता ओके ठीक आहे म्हणजे हेडफोन लावत नाही आवाज जर मध्ये ब्रेक व्हायला लागला ना तर मेसेज करा ब्रेक होतो हे काय लावतोय हेडफोन ओके तर स्क्रीन आधी व्यवस्थित शेअर होती ओके सो रेनफीड ऍग्रिकल्चरचं लेक्चर आहे ओके ठीक आहे हाऊ टू ओव्हरकम द ड्रॉट कंडिशन ठीक आहे प्लांट्स कसे ड्रॉट कंडिशन मध्ये ओव्हरकम करतात ओके त्याच्यामध्ये दोन कंडिशन्स आहेत वन इज देअर बाय ओन ओके ते स्वतः प्रयत्न करतात ड्रॉट मधून बाहेर पडण्यासाठी त्याचे काही मेकॅनिझम्स आहेत त्याचे ओन मेकॅनिझम्स आहेत आणि सेकंड जो पार्ट आहे या लेक्चर मध्ये सो हाऊ फार्मर्स कॅन हेल्प द प्लांट टू ओव्हरकम द ड्रॉट कंडिशन तर पहिल्या कंडिशन मध्ये प्लांट स्वतः कसं स्वतःला मॅनेज करतात किंवा स्वतः कसं अडॉप्ट करतात किंवा स्वतः कसं ऍडजस्ट करतात हा पहिला पार्ट मध्ये सांगणार आहे आणि सेकंड पार्ट मध्ये शेतकरी किंवा तुम्ही काय हेल्प करू शकता प्लांटला की जेणेकरून प्लांट लवकर सुकू नये ड्राय होऊ नये किंवा मरू नये त्यासाठी ऍज अ ॲग्रोनॉमी किंवा ॲग्रोनॉमिकल प्रॅक्टिसेस वापरून हाऊ यू कॅन रिकवर द प्लांट ऑर सर्व्हाइव्ह द प्लांट फॉर लॉंग पिरियड ऑफ टाइम तर हा जो लेक्चरचा पार्ट आहे हा 2 सेक्शन मध्ये डिवाइड झालेला आहे तर मी पुन्हा रिपीट करतो लेक्चर नंबर 8 आणि 9 ॲग्रो 235 रेनफीड ऍग्रिकल्चरचं लेक्चर आहे आतापर्यंत जे मी स्पीड कव्हर केलं फास्टली हे रिव्हिजन होतं ते टॉपिक मी ऑलरेडी शिकवलेलं आहे ओके आणि आता जो टॉपिक आहे तो आपला रेग्युलर लेक्चर मधला टॉपिक आहे जो शिकवायचा राहिलेला आहे ओके तर कसं आहे मायटिगेशन आणि ड्रॉट मॅनेजमेंट हा टॉपिक शिकवायच्या आधी मुलांना ड्रॉटचे टाईप्स एकदा रिवाइज होणं गरजेचं होतं कारण की 1 महिना झालाय तो टॉपिक शिकून बऱ्याच लोकांच्या मनामध्ये निघून गेला असेल किंवा लक्षात आलं नसेल म्हणून एक रिव्हिजन दिलेलं ओके ठीक आहे आता आपला रेग्युलर टॉपिक ठीक आहे ओके तर इन 20th century drought is a varied intensity occurred in large ओके बऱ्याच वर्षापासून आपल्या देशामध्ये ड्रॉट काही नवीन नाहीये शेतकऱ्यांना पण नवीन नाहीये ओके आणि सायंटिस्टला पण काही नवीन नाहीये ओके टू ग्रो अ फिजिओलॉजिकली कम्पिटंट क्रॉप व्हरायटी लाईक ड्रॉट रेजिस्टन्स व्हरायटी त्यासाठी युनिव्हर्सिटीज असतील किंवा प्रायव्हेट एजन्सीज असतील किंवा प्रायव्हेट कंपनीज असतील प्रत्येक जण दे आर ट्राइंग to release or to develop such a variety that can be grown on a limited amount of moisture. कमीत कमी पाण्यावर येणाऱ्या व्हरायटीचा शोध हे भरपूर वर्षापासून चालू पण आहे लोक वापरतात पण आणि सायंटिस्ट शोधतायत पण शॉर्ट ब्रेक व्हरायटीज ओके शॉर्ट ब्रेक व्हरायटी रिलीज करणे किंवा डॉर्क व्हरायटी रिलीज करणे म्हणजे जास्त पाणी नसावी किंवा जास्त हाईट नसावी जेणेकरून ट्रान्सपिरेशन रेट पण कमी होईल शॉर्ट ब्रेक व्हरायटी असेल तरी ड्रॉट तर त्याच्या आधी त्याची लाईफ सायकल कम्प्लीट व्हावी सो हा जो रिसर्च आहे किंवा संशोधन आहे ते चालूच आहे इन द केस ऑफ डिले इन सोइंग or aberrant weather to use of alternative crop following climatic approach for the crop planning आता बघा बघा aberrant weather condition किंवा adverse weather condition ला contingency crop planning असते आता त्याचं एक सेपरेट लेक्चर आहे त्यावेळेस मी तुम्हाला डिटेल मध्ये सांगितलं जर किती लेट झाल्यानंतर कोणतं क्रॉप शो करायचं ओके म्हणजे एका लिमिट कुठलं क्रॉप शो करायचं समजा जून मध्ये पाऊसच नाही पडला आणि जुलै आला तर जुलैमध्ये तुम्ही जास्त लेट मध्ये ओके समजा ज्वारी लावली आता सगळ्याला मी ऑलरेडी थ्री मध्ये पण शिकवले 7 जुलै नंतर जर ज्वारी लावली तर शूट व्हायचा अटॅक होतो झाला एक प्रॉब्लेम त्यामुळं कोणतं क्रॉप जास्त डिले झाल्यानंतर स्टॉप करायचं किंवा लावायचं नाहीये
हे पण तुम्हाला समजणं गरजेचं आहे. ओके, तर त्याच्यामध्ये कॉन्टेजन्सी क्रॉप प्लॅनिंग, ठीक आहे, ते आता कॉन्टेजन्सी क्रॉप प्लॅनिंग सेपरेट लेक्चर मध्ये तुम्हाला आता साऊंड ब्रेक काय प्रॉब्लेम आहे. कसं करायचं आणि कशा पद्धतीनं कॉन्टेजन्सी क्रॉप प्लॅनिंग केलं जातं त्यासाठी सेपरेट लेक्चर आहे. त्यामध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगेन की कोणतं क्रॉप लेट सोईंग मध्ये केलं जातं. आता मला अजून एखादं एक्झाम्पल देतो. कौपी किंवा चवळी. चवळी ही एकदम शॉर्ट ग्रोईंग क्रॉप आहे. ओके, त्याला कॅश क्रॉप पण म्हणतात. समजा 15 जुलैपर्यंत पाऊसच नाही पडला. आता नॉर्मली जे आपलं सोयाबीन असेल, सनफ्लावर असेल किंवा बाकीचे कुठले क्रॉप होते, खूप लेट झालं सोईंगला, तर तुमचा रान रिकामी ठेवण्यापेक्षा किंवा तसं राहण्यापेक्षा त्या जागी जर तुम्ही चवळी लावली लेट मध्ये 15 ऑगस्ट पर्यंत जरी चवळीचं सोईंग केलं तरी तुमचा सीझन वाया जात नाही. कारण की ते कमी पिरियड मध्ये, शॉर्ट पिरियड मध्ये लगेच उगवून येतं आणि तुम्हाला यील्ड देऊन जातं, काही ना काहीतरी देऊन जातं. ओके, तर अल्टरनेट क्रॉप प्लॅनिंग म्हणजे ड्रायलँड ऍग्रिकल्चर मध्ये किंवा रेडबेड ऍग्रिकल्चर मध्ये तुमच्याकडे प्लॅन ए आणि प्लॅन बी तयार पाहिजे. समजा प्लॅन ए फेल गेला किंवा क्रॉप जर जास्त लिमिटच्या वर डिले व्हायला लागलं तर तुम्हाला अल्टरनेटिव्ह ऑप्शन्स पाहिजे. ओके, तुम्ही असं तर करू शकत नाही कोणतं क्रॉप सो करायचं नाही. ओके, त्यानंतर टू फॉलो सुटेबल ॲग्रोनॉमिकल प्रॅक्टिसेस टू मिनिमाइज द इव्हॅपोरेटिव्ह ट्रान्सपिरेशन लॉसेस बाय युझिंग. आता ॲग्रोनॉमिकल प्रॅक्टिसेस म्हणजे मल्चिंग येतं, यूज ऑफ अँटी ट्रान्सपेरंट येतं किंवा झिरो डिलेज असतील किंवा मिनिमम डिलेजचे काय प्रॅक्टिसेस आहेत. ओके, तर किंवा वीड कंट्रोल करणं की वीड खूप ट्रान्सपिरेशन करतो, ठीक आहे, किंवा प्लांट बरोबर कॉम्पिट करतं, हे सांगेल पुढच्या स्लाइड्स मध्ये एक एक तुम्हाला डिटेल करेल. टू यूज द जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप विथ द जीन टू रिड्यूस द क्रॉप वॉटर रिक्वायरमेंट. ओके, जीएम क्रॉप ज्याला आपण जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप म्हणतो. ऍक्च्युली जरी हा पॉईंट दिला असला ना तरी आपल्याकडे जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप सध्या तरी आपल्या देशामध्ये बंदी आहे ट्रायलवर. ठीक आहे, जीएम क्रॉप जे आहेत ते आपल्या देशामध्ये बॅन आहेत. एक न्यू बीटी कॉटन चालू आहे पण त्याचं पण जनरेशन खूप जुनं आहे. ओके, 2 जनरेशन 3 जनरेशनचं बीटी कॉटन आता आपण लावतोय. ऍक्च्युली आता 5व 6वं जनरेशन चालू आहे अमेरिकेमध्ये. तर आपल्या देशामध्ये जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉपवर ट्रायलवर आणि रिसर्चवर पण सध्या बॅन आहे. ठीक आहे, बीटी वांगर, बीटी मोहरी येणार होती मार्केटमध्ये पण सरकारने आपल्या बॅन दिल्यामुळे ते स्टॉप आहे. जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप काय असतात, त्याचं काय रिलेशन आहे आणि काय आहे ते मी तुम्हाला कॉटन मध्ये थोडंसं शिकवेन आणि जीपीडी मध्ये तुम्हाला डिटेल मध्ये शिकवतो. आपलं कॉटन क्रॉप शिकवायचं आहे तुम्हाला जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप जीएम क्रॉप कशाला म्हणतात, काय असतं बाबा ते जे शिकवेन. तर लक्षात ठेवा, फॉरेन कंट्रीज मध्ये जीएन ऍड करून क्रॉप वॉटर रिक्वायरमेंट कमीत कमी पाण्यावर येण्याचा प्रयत्न चालू आहे. आपल्याकडे काय सध्या तरी माझ्या ऐकण्यात अशी नवीन व्हरायटी नाहीये की ती जेनेटिकली मॉडिफाईड आहे आणि कमीत कमी पाण्यामध्ये होते. आपल्याकडे खूप कमी आहे, फॉरेन कंट्रीजमध्ये काम आहे. ओके, आता कसं आहे म्हणजे प्रत्येक बार आणि प्रत्येक गोष्ट मी इलॅबोरेट करू शकत नाही म्हणजे आपल्या लेक्चर बाजूला आणि वेळ कव्हर होणार नाही. त्यामुळे शिकता तुम्ही जीएम क्रॉप थोडंसं वाढवा. ठीक आहे, नेक्स्ट क्रॉप टाईप आहे ड्रॉट मध्ये बाहेर पडण्याच्या. प्लांट स्वतः काय स्ट्रॅटेजीज वापरतात किंवा काय आयडिया किंवा काय कन्सेप्ट वापरतात ते मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, तर स्ट्रेस कंडिशन मध्ये 2 प्रकार येतात. ओके, ठीक आहे, येतं ड्रॉट एस्केपिंग द ड्रॉट. इन दिस techniques drought escape plants are grown primarily principle involved to avoid the period of drought which is simplest means of adaptation of plant to the drought or dry condition. Okay, the drought escaping plant are different from the drought resistant plant and have no mechanism to overcome the moisture stress. Okay, आता एकदम सोप्या भाषेमध्ये सांगतो. ड्रॉट एस्केपिंग आणि ड्रॉट रेजिस्टन्स कोणा सांगेल तर ड्रॉट एस्केपिंग जे प्लांट असतात ते कमीत कमी वेळेमध्ये स्वतःची लाईफ सायकल कंप्लीट करून ड्रॉट पडायच्या अगोदर फिनिश करतात. जर त्या पिरियड मध्ये ते प्लांट लावल्याच्या पिरियड मध्ये जर ड्रॉट पडला तर त्यांच्यावर कोणतंही मेकॅनिझम नसतं की त्या ड्रॉट बरोबर फाईट करावी किंवा रजिस्ट करावं. हा त्याला एक प्रॉब्लेम आहे. ओके, such plant have ability and characterized to complete its life cycle before the onset of drought. मी जे तुम्हाला मागे सांगितलं ते ड्रॉट पडायच्या अगोदर ती त्याची लाईफ सायकल कंप्लीट करण्याचा प्रयत्न करतं. त्यासाठी शॉर्ट ड्रॉटच्या व्हरायटी आहेत बाजरीच्या असतील. ओके, such plant germinate at the beginning of the rainy season. पाऊस पडला लगेच पेरून टाकायचं. ओके, ज्याला ड्रॉप पेरणी म्हणतात. थोडंसं पाऊस पडल्यानंतर पेरलं जातं. पण त्यामध्ये रिस्क पण अशी असते ऍग्रिकल्चर मध्ये असं सांगितलं जातं
आणि खरं पण आहे की कमीत कमी तुमच्या भागामध्ये 50 mm पाऊस पडल्यानंतर पेरायचा ट्राय करा. आपल्याकडे लोक 5, 10, 15 mm पडणार थोडंसं ओलं झाले की लगेच पेरण्याची गडबड करतात आणि त्यामुळे काय होतं जर पुन्हा पाऊस नाही पडला तर झाड फेल व्हायचं किंवा उगवून यायला प्रॉब्लेम येतात. त्यामुळे पण इथं थोडीशी रिस्क घ्यावीच लागते. आता ड्रॅगन ऍग्रिकल्चर रिस्क ऍग्रिकल्चर, ड्रॅगन ऍग्रिकल्चर म्हणजे पूर्ण रिस्क ऍग्रिकल्चर आहे. ठीक आहे. पावसाची ओव्हर ऍग्रिकल्चर करायचे म्हणजे रिस्क आहे. इरिगेशनचा बॅकअप नाहीये तुमच्याकडे म्हणल्यानंतर रिस्क तर येणारच आहे, त्याला काय ऑप्शन नाहीये. ठीक आहे. तर रेनी सीझन मध्ये तर एक्स्ट्रीमली शॉर्ट पिरियड असते त्याची. किती असते? 5 ते 6 आठवडे. ओके ओके विच इज कंटिन्यूड इन अ रेनी सीझन. ओके तर ड्रॉट स्किपिंग मध्ये short duration crop varieties like a pearl millet which mature within a 16 days provide the best example of this class. Okay 60 ते 65 70 दिवस मॅक्स. बाजरीच्या अशा काही व्हरायटी आहेत 65 ते 70 दिवसामध्ये त्याची लाईफ सायकल कम्प्लीट करतात. ठीक आहे. त्यामुळे जरी ड्रॉट पडला तर त्याच्या अगोदर त्याची लाईफ सायकल कम्प्लीट झालेली असते. त्यामुळे त्याच्यावर ड्रॉटचा इम्पॅक्ट काही जास्त पडत नाही. ओके पण त्याच्यावर खूप कमी रिसर्च आहे. ओके आणि हाताच्या बोटावर मोजणाऱ्या एवढ्या व्हरायटी आणि एवढ्याच क्रॉप्स आहे त्याच्यामध्ये. असं काही जास्त खूप भरपूर ऑप्शन्स आहेत अशातला भाग नाहीये. पण आता तुम्ही म्हणताल त्या 7 दिवसात ड्रॉट पडला तर क्रॉप लावलं आणि त्या 2 महिन्याच्या पिरियडमध्ये ड्रॉट पडला तर क्रॉप जाणार. फक्त शॉर्ट ड्युरेशन लाईफ एवढा त्याचा एक ऍडव्हान्टेज आहे. त्याकडे स्वतःचा मेकॅनिझम नाहीये टू फाईट. ओके ठीक आहे. सो कॉफी ग्रीन ग्राम ब्लॅक ग्राम ओके belonging to this category. ओके तर शॉर्ट ड्युरेशन क्रॉप्स मध्ये बरेच पल्सेस पण येतात की ज्यांची जी लाईफ सायकल असते ती खूप शॉर्ट असते. ग्रीन ग्राम ब्लॅक ग्राम आता मुलं लिहिताना तूर पण लिहून टाकतात रेड ग्राम. लक्षात ठेवा ग्रीन ग्राम ब्लॅक ग्राम हे शॉर्ट ड्युरेशनल आहे. तर अशा शॉर्ट ग्रोइंग क्रॉपला 18 इयर्स की 18 इयर्स असं म्हटलं जातं की जी लाईफ सायकल खूप कम्प्लीट असते. ओके 18 इयर्स ठीक आहे. ऑब्जेक्टिव्ह साठी लक्षात ठेवा मी बोल्ड केलेला आहे ब्लॅक. ठीक आहे. ज्या क्रॉपची लाईफ सायकल अतिशय शॉर्ट असते 2-2.5 महिन्यामध्ये लाईफ सायकल कम्प्लीट करते त्याला 18 इयर्स असं म्हणलं जातं. ऑब्जेक्टिव्ह साठी किंवा एमसीक्यू मध्ये विचारलं जातं. ओके वीड मध्ये पण असं एक वीड आहे फायलॅन्थस निरुडी की जे त्याची लाईफ 2 ते 3 आठवड्यामध्ये कम्प्लीट करतं. तर एमसीक्यू ला ओके ते विचारलं जाऊ शकतं. नाव लक्षात ठेवा फायलॅन्थस निरुडी अतिशय कमी वेळेमध्ये लाईफ सायकल कम्प्लीट करतं. स्पोर्टिंग पासून ग्रीन सिटिंग पर्यंत 2 ते 3 आठवड्यामध्ये ती लाईफ सायकल कम्प्लीट होते. तर एमसीक्यू ला लक्षात ठेवा वीडचं नाव फायलॅन्थस निरुडी बऱ्याच वेळा ऑब्जेक्टिव्ह मध्ये पण विचारलं गेलेलं आहे. ओके ठीक आहे. त्यानंतर डॉट एस्केपिंग ड्रॉट रेजिस्टन्स in a crop. Drought resistance in the plant can be defined as the relative ability of plant to maintain the favorable water balance and turbidity. तर ड्रॉट एस्केपिंग ह्याचा अर्थ काय आहे? एस्केप करणे म्हणजे आता बाहेर पडणे. ओके म्हणजे त्याच्याकडे मेकॅनिझम आहे टू कम्स आउट फ्रॉम द ड्रॉट कंडिशन. ठीक आहे. म्हणजे मी असं म्हणतो की एस्केप प्रत्येक प्लांट करू शकतो. ठीक आहे. पण ते प्रयत्न करतात किंवा ते ट्राय करतो. ओके तो फाईट अगेन्स्ट डॉट मधून बाहेर पडण्याचा थोडा प्रयत्न करतात. सो relative ability of plant to maintain the favorable water balance and turbidity म्हणजे स्वतःमध्ये जेवढं पाणी ऍब्सॉर्ब केलं आहे जेवढी टर्बिडिटी त्याची मेंटेन आहे फ्रेशनेस व टेंडरनेस मेंटेन आहे तो जास्ती वेळ टिकवण्याचा प्रयत्न करतो. ओके ठीक आहे. इन अ प्लांट when exposed to the drought condition thereby avoiding the stress in a consequences these plant maintain their growth yield without or little or not setback under the moisture stress. ओके म्हणजे कमीत कमी लो सेटबॅक बसून किंवा कमीत कमी नुकसान होऊन ते स्वतः त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे 2 क्लास पडतात. एक आहे अवॉइडिंग द स्ट्रेस
आणि बाय टॉलरेटिंग द स्ट्रेस. एक स्ट्रेस अवॉइड करून आणि एक स्ट्रेस टॉलरेट करून. ओके, ठीक आहे. त्याच्यावर दोन प्रकार जाते. ओके, माझं ऑनलाईन लेक्चर चालू आहे, बाकीच्या पुन्हा सर डिस्टर्ब होते. Avoiding the stress. Okay, stress avoidance. It is the ability of plant to maintain the favorable water balance by avoiding the stress. Okay, आता स्ट्रेस अवॉइडन्स मध्ये फेवरेबल वॉटर बॅलन्स स्वतःमध्ये मेंटेन करतो. ठीक आहे. आता ते कसं करतं ते मी पुढे तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. आता फेवरेबल वॉटर बॅलन्स मेंटेन करायचं आहे म्हणजे दोन गोष्टी केल्या पाहिजे. साधे केलं पाहिजे, पाणी भरपूर, ट्रान्सपिरेशन लॉसेस कमी केले पाहिजे. आता ट्रान्सपिरेशन लॉसेस जर कमी असतील तर स्टोमॅटा एक तर मिनिमाइज केला पाहिजे, जास्त ओपन नाही केला पाहिजे, किंवा नाईटला ओपन केला पाहिजे, डेला कमी ओपन केला पाहिजे, किंवा मॉर्निंग हावर्स मध्ये ओपन केला पाहिजे, किंवा इव्हिनिंग हावर्स मध्ये ओपन केला पाहिजे. आफ्टरनून पिरियड मध्ये ज्यावेळी जास्तीत जास्त टेम्परेचर असते त्यावेळेस तो क्लोज केला पाहिजे किंवा मिनिमाइज केला पाहिजे. हे जे सगळं मेकॅनिझम आहे ते प्लांट मध्ये असते. तो बाहेरच्या टेम्परेचरला कसं रिस्पॉन्स करायचं ते प्लांट ऑलरेडी करतो. ते मी सांगितलं प्लांट करणार नाहीये. तर कंडिशन कशी रेज होते झाडाला पाणी कमी पडायला लागल्यानंतर. आता हे तर मेन प्रॉब्लेम काय आहे, प्लांट कॅनॉट ऍब्सॉर्ब लॉट ऑफ वॉटर. सॉइल मध्ये नसणारच आहे कारण हा ड्रॉट आपण शिकतोय, पाण्याची कमतरता ऑलरेडी आहे, त्यामुळे खाल्लं तर जास्त मिळणार नाही. मग प्लांट मध्ये जेवढं ऍब्सॉर्ब केलेलं आहे ते वाचवायचं आहे, बॉडीच्या आतमध्ये आलेलं, प्लांटच्या आतमध्ये आलेलं. तर ते मॅनेजमेंट जे आहे ते कशी केली जाते त्याच्याबद्दलच्या काही पॉइंट्स किंवा काही एक्झाम्पल्स तुम्हाला मी सांगणार आहे. Stress avoidance is mainly due to the added morphological or anatomical characteristics which themselves are developed as the consequences of physiological processes including the drought. आता याच्यामध्ये दोन प्रकार येतात, फिजिओलॉजिकल पण येतात आणि मॉर्फोलॉजिकल पण येतात. प्लांटच्या आतमध्ये पण केमिकल रिएक्शन किंवा फिजिओलॉजिकल रिएक्शन एक्सप्रेस होतात आणि मॉर्फोलॉजिकल म्हणजे बाहेर पण, म्हणजे पानाची साईज वाढणी असेल किंवा टोमॅटोचे नंबर्स इन्क्रीज किंवा डिक्रीज करणे असेल किंवा त्याचे शेप्स असतील त्यावर डिपेंड असते. These are xenophatic characteristics are quantitative and vary according to environmental conditions. Okay. आता spine means a flower reduced the leaf area by curling. आता बाहेरचा आपण काय करतो, पहिल्यांदा टोमॅटोवर ऍडजस्ट करण्याचा प्रयत्न करतो. ओके, म्हणजे टोमॅटो सकाळी ओपन ठेवायचा, थोडस ट्रान्सपिरेशन करून ठेवायचं, थोडस आतमध्ये. ठीक आहे. CO2 ची इंटेक करायची. 100% टोमॅटो बंद केला तरी पण चालत नाही. फुल स्टॉप झाला, ट्रान्सपिरेशन पूर्ण स्टॉप झालं, झाडाचं टेम्परेचर कसं रेग्युलेट करणार, हा एक प्रॉब्लेम आहे. फुल टोमॅटो क्लोजअप कूल डाऊन झाला, CO2 आतमध्ये जाणार कसा आणि झाडाचं फोटोसिंथेसिस होणार कसं. त्यामुळे 100% टोमॅटो क्लोजिंग हे प्लांटकडे ऑप्शन नाही, त्याला ते मिनिमाइज ऍडजस्टमेंट द्यावी लागते. ठीक आहे. त्याच्यामध्ये त्याच्यामुळं त्यांना त्याच्यासाठी ओपन करायचं, डे टाइमला ओपन करा, मॉर्निंग हाऊसला ओपन करा किंवा कसंही करा, पण त्यावर त्यांना मॅनेज करावं लागतं. ठीक आहे. टोमॅटोवर ऍडजस्ट करण्याचा प्रयत्न करतात नेक्स्ट टाइम प्लांट, काही सर्टन टाइम पर्यंत करतात ऍडजस्टमेंट. ओके, लिमिटच्या नंतर कंट्रोलच्या बाहेर राहायला लागलं की त्याची ओल्डर लीफ असतात, जुनी पाणी त्यांना मरून देतात, कारण की त्याचा असं नसतं काही जास्त उपयोग नसतो. या पानामध्येच फोटोसिंथेसिस होत असते. जुनी पानं जी असतात ती मोकळ्या ट्रान्सलेशन जास्त करत असतात, तर जुनी पानं मरून देतात किंवा त्याला सुकून देतात. तरी पण कंडिशन वर्क झाली आणि पाणी भेटायला भेटत नसेल तर नेक्स्ट स्टेजवर जातात, या प्लांटमध्ये कर्लिंग चालू करतात, पानाचं रोलिंग करतात, म्हणजे सनलाईट मॅक्सिमम पानावर न पडता इंटरसेप्शन कमीत कमी व्हावं म्हणून थोडस कर्लिंग चालू करतात. ओके, हा वाचवण्याचा प्रयत्न आहे जेवढा शक्य आहे तेवढा. ठीक आहे. तरी पण जर पाणी नाही भेटलं तर शेवटी पण बेंडाम होणार आणि झाड या दिवशी मान टाकणार, बेंडाम होणार, त्या दिवशी मरणार. त्यानंतर तुम्ही कितीही पाणी द्या किंवा कितीही पाऊस पडू दे, पुन्हा काय प्लांट रिकवर होणार, त्या दिवशी बेंडाम जाईल, झाड पुन्हा मान टाकेल, तिथनं पुढे प्लांट रिकवर होऊ शकत नाही. तुम्ही कितीही पाणी द्या, जोपर्यंत टोमॅटो क्लोजिंग करते किंवा पानाचं रोलिंग करते किंवा पानं आकसत आहेत थोडीशी, त्यावेळेस जर पाणी भेटलं तर पानं पुन्हा रिओपन होतील, टवटवीत होतील. ओके, पण एक लक्षात ठेवा, जर या सिच्युएशन मध्ये झाडाला स्ट्रेस भेटला आणि जर झाडाचा टोमॅटो क्लोज व्हायला लागले आणि क्लोज झाले असतील तर 2 ते 3 आठवड्यानंतर स्मॉली टोमॅटो पुन्हा झाड ओपन करतं बरं का. आणि लक्षात ठेवायचं, त्या झाडाच्या एंटायर लाईफ मध्ये तिथं पुढची जुनी लाईफ असेल 100% टोमॅटो कधीच ओपन होत नाही. त्याला जो सेटबॅक बसलेला आहे पाणी कमी असल्याचा, तो 100% झाड टोमॅटो कधीच ओपन करत नाही जर त्याला ड्रॉटचा प्रॉब्लेम भेटला
15-20 दिवसांनी स्टोमॅटा क्लोज केले असतील आणि क्लोज होत असतील आणि त्याला पुन्हा पाणी भेटलं, भरपूर भेटलं, तर ते स्टोमॅटा ओपन करतं. तर 100% स्टोमॅटा त्याच्या एंटायर लाईफ मध्ये कधीच पण रिओपन होत नाही. हा एक सेटबॅक आहे. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की कुठलाही प्रॉब्लेम आला किंवा अडचणी आल्या तर माणूस शिकतो, तर माणूस शिकत नाही, प्लांट पण शिकतो. हे लक्षात घ्या, अतिशय इंटरेस्टिंग फॅक्ट आहे. ओके, त्याला माहित होतं की आपल्याला आता शरीरात पासला टोमॅटो क्लोज होते 100% रिओपन कधीच होत नाही. आणि फोटोसिंथेसिस होतं रिकव्हर बऱ्यापैकी लवकर मॅक्सिमाइज करण्याचा प्रयत्न करतो, पण बाकीचे कॅरेक्टरिस्टिक लवकर होत नाही. ठीक आहे. Then the drought tolerance. When a plant is actually submitted to the low water potential or drought, it can show drought tolerance either by mitigating the actual stress using by the maturity sensitivity or by showing the high degree of tolerance to the stress. एक कमी प्रयत्न करणे किंवा फाईट करणे किंवा रेजिस्टन्स क्रिएट करणे. But as the ability of plant to tolerate stress to the level at 50% of cell die. Okay, ठीक आहे. The mitigation of stress is achieved by resisting the dehydration and maintaining the high internal water potential in spite of drought condition. आता याच्यामध्ये दोन प्रकार येतात. ड्रॉट टॉलरन्स मध्ये 50% सेल मरेपर्यंत सहन करतो. म्हणजे जे सेल जास्त इम्पॉर्टंट नाहीये, जे महत्वाचे जास्त नाहीयेत, त्यांना झाड मरून देतं. पण शेवटपर्यंत झाड स्वतःच्या डीएनए आरएनए मेंटेन करण्याचा प्रयत्न करतो. ओके, शेवटपर्यंत स्वतःच्या डीएनएला आणि आरएनएला मरून देत नाही. मॅक्सिमम टाइम पर्यंत ते फाईट करतं. बाकी जे जे अननेसेसरी सेल्स असतील, म्हणजे सगळे सेल महत्वाचे असतात झाडासाठी, पण त्यातल्या त्यात अननेसेसरी जे आहेत ते वाचवून ते पण मरून देते 50%. ते वाचवण्याचा प्रयत्न करतो. ओके, 50% सेल डाय करेल. त्याच्यामध्ये प्लास्टिक स्ट्रेन आणि इलेक्ट्रिक स्ट्रेन हे स्ट्रेन्स आहेत. ते आता मी काही जास्त बसत नाहीये. पुढे लेक्चर मध्ये येणार आहे आपल्याला पुढे स्ट्रेन्सचे प्रकार आणि टाईप्स, त्यावेळेस तुम्हाला डिटेलमध्ये सांगेल किंवा जीपीबी मध्ये पण तुम्हाला येईल. हे काय कसं होतंय, प्रत्येक सब्जेक्शन जर मी एक्सप्लेन करत गेलो तर लेक्चर आपलं 50-60 मिनिटात कव्हर होणार नाही. त्यामुळे काही गोष्टी सध्या थोडंसं समजून घ्या. कोर्स कसा पुढे जाईल डिटेलमध्ये कळेल तुम्हाला. कंटिन्युअन्सी, क्रॉप प्लॅनिंग, वेदर कंडिशन आहे आपलं टॉपिक, डिटेलमध्ये शिकून सध्या जेवढं आहे तेवढं समजून घ्या. ओके, ह्या टॉपिकचा ऑब्जेक्टिव्ह आहे ड्रॉट टॉलरन्स आणि ड्रॉटचं शिकवणं, स्ट्रेस शिकवणं, शिकली मायटिगेटिंग स्ट्रेस अचीव्ड बाय रेस्ट्रिक्ट द डिहायड्रेशन. डिहायड्रेशन जर रेजिस्टन्स करायचं असेल किंवा इंटरनल वॉटर बॅलन्स मेंटेन करायचा असेल तर टोमॅटो दुसरा कुठलाही ऑप्शन नाही. हे काय, आतमध्ये जेवढं पाणी आहे तर मॅक्सिमम वाचवणे, कमीत कमी ट्रान्सपिरेशन करणे, कमीत कमी 100% स्टॉप करता येणं शक्य नाही, कमीत कमी करणे आणि इंटरनल वॉटर पोटेन्शियल मेंटेन करणे हा त्यामध्ये एकमेव ऑप्शन आहे. Drought tolerance. The plant are therefore able to maintain the cell turgid and growth, avoid direct or indirect metabolic injury due to the dehydration. Dehydration मुळे जेवढ्या मेटाबॉलिक इंजुरीज मध्ये, आता मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज मध्ये आता तुम्ही फिजिओलॉजीमध्ये शिकला तर क्रेब सायकल, ग्लायकोलिसिस असेल किंवा त्यामध्ये अजून सायक्लिक नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन्स असतील, बऱ्याच असतात. ओके, त्याला मिनिमम डॅमेज होईल किंवा ते व्यवस्थित चालू राहील सायकलिंग सायकल त्याचा पहिल्यांदा प्लांट प्रयत्न करतो. ठीक आहे. द डेथ ऑफ द प्लांट कॅन बी अवॉइडेड आयदर बाय इंक्रीजिंग मेटाबॉलिक स्ट्रेन और प्लास्टिक स्ट्रेन ड्युरिंग ड्रॉट. ठीक आहे, ठीक आहे. मेटाबॉलिक स्ट्रेन आणि प्लास्टिक स्ट्रेन मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे, ते शिकवी त्याच्या 2-4 स्लाइड सेपरेट आहेत, पण आता ते आपली सध्या वेळ घालवत नाहीये. काय आहे तुम्हाला कळेल, पण थोडंसं वाट बघा. ठीक आहे, अजून एक 2 लेक्चरची वाट बघा. त्या दुसऱ्या टॉपिक मध्ये दुसऱ्या टॉपिक्स मध्ये डिटेलमध्ये शिकवेल. ओके, ठीक आहे. प्लास्टिक स्ट्रेन मध्ये काय नाही, थोडक्यात सांगतो की झाड जेवढं शक्य आहे तेवढं त्याची जी मेन ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्याच्यावर न करता त्याला जास्तीत जास्त जगवण्याचा, टिकवण्याचा, व्यवस्थित मेंटेन करण्याचा प्रयत्न करतं. ठीक आहे, म्हणजे उदाहरणार्थ काय आहे तुम्हाला एक सिंपल सांगतो. तुम्ही ऍडमिट झालेला, ठीक आहे, तुम्हाला शरीर सुधरे किंवा तुम्हाला
हॅलो, होल्ड करा 2 मिनिट थांबा. नेटचं कनेक्शन गेल्यामुळं स्क्रीन पण जाणार आहे. होल्ड करा. काय भाऊ तुझी सही? तर हॉस्पिटलमध्ये समजा तुम्ही ऍडमिट आहात तर समजा एक मिनिट होल्ड ठेवा. काय ताप आहे राव. थांबे लेक्चर चालू आहे तासाभराने. तर एवढे मेसेजेस का पडलेत? तर का मॅडम? तर समजा तुम्ही बेशुद्ध आहात किंवा काय आहे तर तुमचं काय वाचवलं पाहिजे डॉक्टरनं? तुमचं रेस्पिरेशन चालू ठेवलं पाहिजे तर तुम्ही व्हायबल राहणार आहे. बरोबर आहे? ठीक आहे. म्हणून तुम्हाला दवाखान्यामध्ये समजा कुठल्याही सिरियस पेशंट आला तर पहिल्यांदा ऑक्सिजन लावून त्याचं हार्टबीट कंटिन्युअस चालू राहिलं पाहिजे. ह्याची काळजी डॉक्टर कायम घेतो. ठीक आहे, हे तुम्हाला पण माहिती आहे. कुठल्याही पेशंटच्या हार्टबीट्स कंटिन्यू चालू राहिल्या पाहिजेत. कुठल्याही परिस्थितीमध्ये हार्टबीट बंद झालं की पेशंट मारणार. सेम तसं असते प्लांटला. त्याचा डीएनए ओके चालू झाले. आपल्या इंडियामध्ये इंटरनेटवर असं चालेल काय करणार. फोकस चालतोय ना. बस बिंदास अभ्यास टेबल खुर्ची आहे निवांत अभ्यास करतो. रजिस्टर बनवतो बिंदास वाचायचं. 2 लिहावेत आपल्याकडे अडचण. 2 मिनिटं होल्ड ठेवा. नेट कनेक्शन गेल्यामुळे थोडस झाली. 2 मिनिटं होल्ड ठेवा. पीपीटी शेअर करतो. तर तसंच असते प्लांट मध्ये पण. त्याचे जे मेन मॅथमॅटिक ऍक्टिव्हिटीज आहेत की ज्या टिकल्या पाहिजेत किंवा ज्या जास्त वेळ सर्व्हाइव्ह झाल्या पाहिजेत त्याच्यावर जास्त प्लांट फोकस करतो. लक्षामध्ये हा यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आम्हाला थोडस शेअर होते मग मी एक्सप्लेन करतो. सारखं मध्ये रजिस्टर होते लिंक लागत नाही. ओके ठीक आहे. तर adverse influence of the drought on the metabolism of the plant is known as metabolic strain. ओके आणि जर मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज वर जर इम्पॅक्ट दाखवला ऍडव्हर्स तर त्याला मेटाबॉलिक स्ट्रेन म्हणतात. ओके द डेट ऑफ सेल ऑकर आयदर ड्यू टू द कार्बन और नायट्रोजन मेटाबॉलिझम. ओके in drought resistance plant the net loss of RNA is prevented and some plant are capable of continuing the protein synthesis. म्हणजे झाड काय करतात शेवटपर्यंत डीएनए आरएनए मरू नये किंवा ते प्रिझर्व राहावं किंवा नेक्स्ट प्रोटीनमध्ये ट्रान्सफर व्हावा किंवा त्याला थोडं का होईना सीड देऊन नेक्स्ट जनरेशन स्टार्टअप करावी त्यासाठी मॅक्सिमम प्रयत्न करतो. Young leaves are more resistant than the older leaves due to the higher protein content. Plastic strain indicates its irreversible loss of plant tissue due to the severe water stress. तर
जी ऑलरेडी सांगितलं आहे की तुम्हाला यंग पानामध्ये जास्त फोटोसिंथेसिस होत असते, त्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण पण जास्त असते. त्यामुळे जरी ड्रॉट पडला किंवा प्रॉब्लेम झाला तरी इट कॅन बी रिकवर. आणि ओल्डर लिप्सचं त्यांनी त्यांचं काम केलेलं असते, त्यामुळे त्या मेल्या किंवा त्या गळून पडल्या तरी काही प्रॉब्लेम येत नाही. ओके, ठीक आहे. Dot tolerance, the mechanism involved killing of transpiring portion and keeping the propagating material free from desiccation. लेक्चर झालं एक तासाभरात. तर अजून एक डॉट टॉलरन्स मध्ये मेकॅनिझम काय आहे, जर समजा जर अंडरग्राउंड प्लांट पार्ट असेल, ओके, रायझोम्स, बल्ब्स किंवा ट्युबर्स, तर प्लांट काय करतं, वरची पानं मिली तरी चालतील, तर पूर्ण पानं जळून गेली तरी चालते किंवा डाय झाली तरी चालते. अंडरग्राउंड प्लांट पार्ट आहे त्याच्यामधलं मॉइश्चर लॉस नाही झालं पाहिजे, ते फ्रेश आणि व्यवस्थित राहिलं पाहिजे. ह्याच्यासाठी जे प्रयत्न केले जातात किंवा ते प्रयत्न करतं झाड, कारण की त्याच्यामुळे माहिती की आपली नेक्स्ट प्रोजेनी चालणार आहे. ओके, तर त्यांना प्रिझर्व करण्याचा, त्यांना वाचवण्याचा प्लांट मॅक्सिमम प्रयत्न करतो. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर ड्रॉट रेजिस्टन्स कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ क्रॉप अँड व्हरायटी. ओके, तर आता ड्रॉट रेजिस्टन्स मध्ये it is the ability of plant to maintain the favorable water balance and continuity even when exposed to the drought condition, thereby avoiding the stress and its consequences. Stress avoidance due to the morphological anatomical characteristics induced by the drought are quantitative and vary according to environmental conditions. Okay, तर ह्याच्यामध्ये ड्रॉट रेजिस्टन्स मध्ये एन्व्हायरमेंटल कंडिशन, सॉइल टाईप, प्लांट कोणत्या प्रकारचा आहे ह्याच्यावरनं हे सगळं डिसाइड किंवा ठरलं जातं. A favorable water balance under the drought condition can be achieved. Okay, by आता favorable water balance कसा अचीव केला जातो ऍडव्हर्स कंडिशन मध्ये? पहिला आहे by reducing the transpiration before as soon as the stress is experienced. ओके, म्हणजे स्ट्रेस झाला रे झाला किंवा जाणवला की लगेच ट्रान्सपिरेशन लॉसेस कमी करायचे, हा एक ऑप्शन आहे. आणि एक्सलरेटिंग द वॉटर अपटेक सफिशियंटली सो रिप्लेनिश द लॉस ऑफ वॉटर कॉल्ड एज वॉटर सस्पेंडर्स. ओके, तर म्हणजे ड्रॉट जाणवायला लागला किंवा पडू शकतो असं वाटलं की जास्तीत जास्त पाणी अब्सॉर्ब करून साठवणे हा एक ऑप्शन आहे. ठीक आहे, तर स्ट्रॅटर्जी फॉर मायटिगेटिंग ड्रॉट. आता ऍग्रॉनॉमी मध्ये किंवा शेतकरी काय करू शकतो? ओके, तर हे झालं आतापर्यंत प्लांटचं मेकॅनिझम. प्लांटला जेवढं शक्य होतं तेवढं प्लांटनं त्याच्या पद्धतीनं ट्राय केलं. ओके, सो हाऊ अ फार्मर कॅन हेल्प. म्हणजे शेवटी कसं आहे, शेतकऱ्याला पण ते प्लांट पाहिजे, त्याच्यावर त्याचं उत्पादन येणार आहे. तर जर प्लांट प्रयत्न करते तर शेतकऱ्यांना पण थोड्याफार प्रमाणामध्ये त्याला हेल्पिंग आउट केलं पाहिजे त्या ऍडव्हर्स कंडिशन मधून बाहेर पडण्यासाठी. तर ऍडजस्टिंग द प्लांट पॉप्युलेशन अतिशय सिंपल आहे. इन ड्रायलँड एग्रीकल्चर देयर इज ऑलवेज लेस प्लांट पॉप्युलेशन ऍज कम्पेअर्ड टू इरिगेशन. बाय रिड्युसिंग द स्पेसिंग इन ड्रायलँड एग्रीकल्चर इट इज ऑलवेज गुड टू यूज अ रेक्टँग्युलर टाइप ऑफ प्लांटिंग. ओके, तर ह्याच्यामध्ये काय सांगितलं जातं ड्रायलँड एग्रीकल्चर मध्ये, प्लांट पॉप्युलेशन ओके कमीच ठेवावं, कारण की जेवढं जास्त प्लांट पॉप्युलेशन ठेवचाल तेवढं ट्रान्सपिरेशन रेट जास्त होणार आहे. ठीक आहे, त्यामुळं स्क्वेअर ऐवजी रेक्टँग्युलर टाइप ऑफ प्लांटिंग करणं, जेवढं दोन्हीमध्ये अंतर जास्त असेल तेवढं बेटर. ओके, किंवा जर ड्रॉट एक्सपिरियन्स झाला किंवा ड्रॉट जर पडला आणि प्लांट पॉप्युलेशन थोडंसं जास्त असेल, सो यू हॅव टू रिमूव्ह द पुअर प्लांट. जे प्लांट पुअर आहे, ज्याची हाईट कमी आहे, तसले पुअर प्लांट तुम्ही शेतामध्ये काढून टाका. हे बघा, सगळेच प्लांट जाण्यापेक्षा, सगळंच इल्ड जाण्यापेक्षा काही प्लांट सॅक्रिफाईस केले तर बेटर आहे ना. मग काही प्लांट कमी करायची आणि प्लांट पॉप्युलेशन ऑप्टिमम मेंटेन करण्याचा प्रयत्न करायचा. इनक्रीज द इंटररो डिस्टन्सेस बाय ऍडजस्टिंग मोर नंबर ऑफ प्लांट विदिन द रो and increasing the distance between the row, reducing the competition during any part of the growing season. So it is more suitable in limited moisture supply. इंटररो जे डिस्टन्सेस आहे, दोन ओळींमधलं अंतर, ओके, ते वाढवून सुद्धा तुम्ही क्रॉप जे कॉम्पिटिशन आहे ते कमी करू शकता. इन्क्रीज द इंटररो डिस्टन्स. इंटररो म्हणजे काय, दोन प्लांट टू प्लांट मध्ये जे डिस्टन्स आहे, हिअर द डिस्टन्स बिटवीन प्लांट इन्क्रीज्ड बाय प्लांट ग्रो luxuriantly from beginning. There will be a competition for the moisture at the flowering stage. Hence, it is a less advantage compared to above limited moisture. पण इंटररो मध्ये दोन प्लांट मध्ये जर डिस्टन्स वाढवलं तर प्लांट जास्त पसरतं, म्हणजे व्हेजिटेटिव्ह ग्रोथ जास्त घेतं आणि फ्लॉवरिंगच्या वेळेस हा प्रॉब्लेम क्रिएट होतो. त्यामुळे ही एवढी पॉप्युलर नाहीये ऑप्शन. त्यापेक्षा दोन प्लांटच्या रो मधला अंतर वाढवा, दोन प्लांट मध्ये वाढवण्यापेक्षा. त्यानंतर स्ट्रॅटर्जी फॉर मायटिगेशन ऑफ ड्रॉट, तर त्यामध्ये मिड सीझन करेक्शन मध्ये
समजा प्लांट लावलंय, उगवून आलंय, सगळं व्यवस्थित चालू आहे आणि मध्येच पाऊस गायब झाला मिड सीझनल करेक्शन मध्ये, त्यामध्ये येतं थिनिंग. ओके, दिस कॅन बी डन बाय रिमूव्हिंग द एव्हरी अल्टरनेट रो और एव्हरी थर्ड रो विच विल सेव्ह द मॉइश्चर इन द फील्ड अँड प्लांट विल गेट रिमेनिंग मॉइश्चर. ओके, तर बेस्ट वे काय आहे, समजा ड्रॉट पडला, मध्येच पाऊस गायब झाला, तर एक तर अल्टरनेट प्लांट काढा किंवा पहिल्यांदा पुअर प्लांट काढा, ज्याची हाईट कमी आहे किंवा जिथं जास्त डेन्स पॉप्युलेशन आहे तिथले प्लांट काही कमी करा, किंवा जर लेस सिव्हिअर कंडिशन व्हायला लागली तर अल्टरनेट रो काढून टाकायची एकाडे, म्हणजे बाकीचे जेवढे कमी झाडं असतील त्यांना काही प्रमाणात का होईना पाणी भेटेल. ओके, त्यानंतर स्प्रेइंग ऑफ 2% युरिया ऑन द लीफ ऍट 10 days इंटरवल ऑन अ ड्राय स्पेल सो द प्लांट कॅन फाईट द ड्रॉट सिच्युएशन फॉर लॉंग टाइम. युरियाचं 2% पाणी जरी स्प्रेइंग मारलं तरी सुद्धा ते जास्त वेळ प्लांट सर्व्हाइव्ह करतो. ठीक आहे. त्यानंतर रटुनिंग क्रॉप लाईक ज्वार, बाजरा, रटुनिंग insecticide in mid-seasonal correction after the dry spell is over rather than to resow. आता समजा तुम्ही एखादं क्रॉप सोन केलेलं आहे, ज्वारी, बाजरी, तर ते हार्वेस्टिंग झालं आणि पाणी कमी आहे, तुम्हाला दिसतं की पावसाचं प्रमाण कमी आहे, पाणी कमी आहे, मग ते रान नांगरा, कुळवा, पुन्हा नवीन क्रॉप सोईंग करण्यापेक्षा याच ज्वारी बाजरीला थोडंसं पाणी द्या. ऑलरेडी त्याचं मूळ एस्टॅब्लिश असल्यामुळे ते झाड रिग्रो होतं, त्यामुळं तुमचा वेळ पण वाचतो, पाणी पण वाचतं. आणि रटुनिंग म्हणजे काय, रिग्रोथ कमिंग फ्रॉम द स्टाल, याच झाडाच्या मुळात पुन्हा झाड येणे. ओके, ऍग्रोनॉमी मध्ये सगळ्यात जास्त शुगर केन मध्ये पॉप्युलर असते. ओके, त्यानंतर मल्चिंग, इट्स द मेथड टू कव्हर सॉइल विथ द मटेरियल लाईक स्ट्रॉ, प्लास्टिक फिल्म. ओके, तर मल्चिंग मध्ये काय असतंय, सॉइल सरफेस कव्हर करणे. आता तुम्हाला मल्चिंग दाखवलेलं आहे ऑलरेडी कॉलेजमध्ये असताना. आपलं जे पॉली हाऊस आहे तिथं पण प्लास्टिक मल्चिंग आहे, किंवा बागेमध्ये तुम्ही काडी कचरा दसकट पसरून सुद्धा मल्चिंग करू शकता. ऊसामध्ये ऊस झाल्यानंतर जे पाचक पडते ते सुद्धा एक मल्चिंगचाच प्रकार आहे. ओके, मल्चिंग मुळे काय होतं, इव्हॅपोरेशन सॉइल मधनं कमी होतं, त्यामुळे वॉटर कॉन्झर्व्ह होतं. ठीक आहे. त्यानंतर वीड कंट्रोल, weed remove the moisture from the field as fast as compared to crop, so kill the weed at early stage of the crop growth, it will save the moisture. आता साहजिकच आहे, क्रॉपला न्यूट्रिएंट लागतात, वीडला पण लागणार, क्रॉपला पाणी लागतंय, वीडला पण लागणार आहे. ओके, त्यामुळं तू प्लांटला वीड जेवढं तुम्ही कंट्रोल करताल तेवढं साहजिकच आहे सॉइल मधनं वॉटर लॉस जो होणार आहे ट्रान्सपिरेशनचा किंवा वीडला स्वतः लागण्यासाठी ते कमी होणार आहे. त्यामुळे वीड कंट्रोल हा एक बेस्ट ऑप्शन आहे. ठीक आहे. रिम्युव्हिंग ऑफ ओल्डर लीव्स, लेक्चर मध्ये ऑलरेडी 2-3 वेळा मी सांगितलेलंच आहे. जी जुनी पानं आहेत ती काय फोटोसिंथेसिस जास्त करत नाहीत पण ट्रान्सपिरेशन होतं, म्हणून जुनी पानं काढून टाकणे हा एक चांगला किंवा बेस्ट ऑप्शन आहे. ओके, त्यानंतर लाईफ सेव्हिंग इरिगेशन, ऍप्लिकेशन ऑफ लाईफ सेव्हिंग इरिगेशन इफ अवेलेबल फ्रॉम फार्म पॉन्ड विच इज स्टोर्ड इन अ रेनी सीझन. तर जर शक्य असेल तर, जर तुमच्याकडे शेततळ असेल आणि पावसानं पडलेलं जे थोडाफार पाऊस आधी पडला असेल ते जर पाणी साठवलं असेल तर ते पाणी काढून तुम्ही पुन्हा शेताला देऊ शकता, लाईफ सेव्हिंग इरिगेशन. पण कधी, झाडाच्या क्रिटिकल ग्रोथ स्टेजला. ब्रांचिंग फिलरिंगला देत बसायचं नाही, फ्लावरिंग किंवा ग्रीन फिलिंगला द्यायचं, जेणेकरून थोडं का होईना उत्पादन किंवा यील्ड तुम्हाला भेटेल. यूज ऑफ अँटी ट्रान्सपिरंट ऑन प्लांट टू रिड्यूस द ट्रान्सपिरेशन लॉसेस. आता हे एक ऑप्शन आहे अँटी ट्रान्सपिरंट. ओके, तर अँटी ट्रान्सपिरंट म्हणजे काय असतं? ओके, इट इज अ केमिकल व्हेन अप्लाइड ऑन द सरफेस ऑफ लीफ. झाडाच्या पानावर हे केमिकल असतं, इट विल रिड्यूसेस द ट्रान्सपिरेशन. वाक्य ऐका, इट विल रिड्यूसेस द ट्रान्सपिरेशन. ट्रान्सपिरेशन कमी करतं, कम्प्लीट स्टॉप करत नाही आणि करायचंही नसतं. जर तुम्ही कम्प्लीट स्टॉप केलं तरी सुद्धा झाड वाढणार आहे टेम्परेचर वाढून. ट्रान्सपिरेशन जे आहे ते अतिशय महत्वाचं आहे झाडाला, त्याचं प्लांट टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी आणि खाल्लेली न्यूट्रिएंट वरपर्यंत पोहोचण्यासाठी सुद्धा ट्रान्सपिरेशन फुल. तर ट्रान्सपिरेशन कंट्रोल अँड यूज ऑफ ट्रान्सपिरेंट. ट्रान्सपिरेशन इज द प्रोसेस ऑफ वॉटर लॉस फ्रॉम द प्लांट सरफेस. ओके, सगळ्याला माहिती, about 99% of water absorbed by the root, it is lost due to the transpiration. Now when out the पाणी आहे ते ट्रान्सपिरेशन होतच. ओके, transpiration losses can be controlled by using anti-transpirant and they help in maintaining the flowable water balance. Okay, the transpiration losses जेवढे कमी करता येतील तेवढे आपल्याला कमी करण्याचा प्रयत्न करायचा आहे. Weed frequently transpire greater amount of water
for producing purely dry matter than cultivated crop when grown in transpiration. झाडापेक्षा गवत किंवा वीड जास्त प्रमाणामध्ये पाणी ट्रान्सपायर करतो. कसं कधी हे तुम्हाला मी डिटेल मध्ये 5व्या सेमिस्टरला कंपॅरिझन दाखवेल. 5व्या सेमिस्टर जो मॅनेजमेंटचा कोर्स आहे त्यावेळेस तुम्हाला मी उदाहरण देईन. सर्वांना पिलांना कसं आहे hence the wind control is must to reduce the loss due to the transpiration and increase the soil moisture storage. Okay, the transpiration process for loss. Okay. Okay. तर आता ट्रान्सपिरेशन मध्ये आपल्याला वॉटर लॉस रिड्यूस करायचा आहे. ठीक आहे, कम्प्लिटली स्टॉप करायचा नाहीये. ठीक आहे, त्यामुळं प्लांट जेवढं काही मॉइश्चर असेल स्टॉप केलं काय एक्सप्लोजन असेल तेवढं तरी जास्त वेळ करतं किंवा लॉंग टाइम करतं. इट इज अवेलेबल फॉर द प्लांट आणि ते प्लांटला अवेलेबल व्हावं. सो प्लांटची मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज किंवा फिजिओलॉजिकल ऍक्टिव्हिटीज किंवा मॉर्फोलॉजिकल ऍक्टिव्हिटीज कंटिन्यू व्हावी त्यासाठी वी आर युजिंग केमिकल और वी आर स्प्रेइंग केमिकल ऑन द प्लांट लीफ सो इट विल रिड्यूस द ट्रान्सपिरेशन. ओके, तर टाइप्स ऑफ अँटी ट्रान्सपिरंट. अँटी ट्रान्सपिरंटचे किती टाइप्स आहेत तर लक्षात ठेवा. अँटी ट्रान्सपिरंटचे मुख्य 4 प्रकार आहेत. पहले तो टोमॅटो क्लोजिंग. ओके, एक स्लाइड से प्रिंटिंग है. मोस्ट ऑफ द ट्रांसपिरेशन ऑफर टू द टोमॅटो ऑन द लीफ सरफेस. ओके, आता टोमॅटो काय असतो हायड्रोट म्हणजे काय हे तुम्हाला शिकलेला आहात. सम फंगिसाइड लाइक phenylmercury acetate PMA, herbicide like atrazine in a lower concentration serve as an anti-transpirant by reducing the tomato closing. Okay, काही फंगिसाइड किंवा काही हर्बिसाइड लोअर कॉन्सन्ट्रेशन मध्ये जर झाडावर मारली तर ते टोमॅटो क्लोजिंग करतात. दिस माइट रिड्यूस द फोटोसिंथेसिस अँड आल्सो ओके, त्यामुळे फोटोसिंथेसिस पण कमी होतं आणि टोमॅटो थोडासा क्लोजिंग केला जातो. त्यामुळे पाणी जे प्लांट मध्ये आहे ते वाचतं किंवा प्रिझर्व होतं. PMA was found to decrease the transpiration to the greater degree that the photosynthesis in a number of plants. Okay, तर PMA जे आहे phenylmercury acetate हे ट्रान्सपिरेशन बऱ्यापैकी कंट्रोल करतं. आता तुम्ही म्हणताल की तुम्ही आधी सांगितलं लेक्चरमध्ये की टोमॅटो क्लोज करायचा नाहीये किंवा टोमॅटो पूर्ण क्लोज करून जमत नाही. तर लक्षात ठेवा टोमॅटो काही पिरियड पुरता क्लोज करतं, कायमचा क्लोज करत नाही. अँटी ट्रान्सपिरंट एकदा मारले 10-15 दिवस चालतात, पुढे तुम्हाला रिपीट स्प्रेइंग घ्यावी लागते. असं नाही की एकदा मारले की पूर्ण प्लांट हार्वेस्टिंग होईपर्यंत टिकतील असं काही नाही. शेवटी हे पण केमिकल आहे, सनलाईटमुळे पावसामुळे धुवून किंवा व्हॉलटायझेशन लॉसेस निघून जातं. त्यामुळे अँटी ट्रान्सपिरंट तुम्हाला मारावे लागतात आफ्टर सम इंटरवल ऑफ टाइम, काही इंटरवल नंतर. त्यानंतर थिन फॉर्मिंग प्लास्टिक आणि वॅक्सिंग मटेरियल विच फॉर्म अ थिन फिल्म ऑन द लीफ सरफेस रिटार्ड एस्केप ऑफ वॉटर ड्यू टू द फॉर्मेशन ऑफ फिजिकल बॅरियर. ओके, आता फिल्म फॉर्मिंग म्हणजे काय, एक पातळ असा थर बसतो. ओके, शाईन. ठीक आहे, म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही बघितलं असेल की जर पाण्यामध्ये तेल पडलं तर तेलाचा एक hexadecinyl, hexagon, silicon are the some of the film forming type of anti-transpirant. Okay, objective लक्षात ठेवा silicon. तर हे पाण्यावर पातळ थर देतो. थर दिल्यामुळे सनलाइट जी आहे ती मॅक्सिमम टाइम रिफ्लेक्ट होते आणि पाण्याचा जो वॉटर लॉस आहे तो टोमॅटोमध्ये जास्त होत नाही. त्यानंतर रिफ्लेक्टंट टाइम there are white material which are formed coating on the leaf and increase the reflectance. रिफ्लेक्टंट टाइप म्हणजे काय, ते पण तसंच बारीक लेअर करतं आणि त्यामुळे सनलाइट जी आहे ती मॅक्सिमम रिफ्लेक्ट होते. ओके, रिफ्लेक्टिंग द रेडिएशन रिड्यूसिंग द लीफ टेम्परेचर and vapor pressure gradient from the leaf atmosphere and thus reducing the transpiration. Application of 5% keolene spray reduces the transpiration losses. तर 5% जे application keolene आहे स्प्रे ते सुद्धा ट्रान्सपिरेशन लॉसेस कमी करतो. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. ओके, तर केओलिनचा 5% चा स्प्रे हा एक फिल्म फॉर्म करतो आणि त्यामुळे रिफ्लेक्शन होतं. त्यानंतर येतं ग्रोथ रिटार्डंट. ओके, ग्रोथ रिटार्डंट म्हणजे काय, रिटार्ड म्हणजे काय करणे, स्लो करणे ग्रोथ किंवा कमी करणे. These chemicals reduces the shoot growth and increases the root growth and thus enable a plant to resist the drought. This may also reduce the tomato closer. Okay, तर ग्रोथ रिटार्डंट काय करतात, जी प्लांटची ग्रोथ जी आहे ती कमी करतात किंवा रिड्यूस करतात. ओके, COC किंवा सायकोसिल ज्याला आपण म्हणतो, इट इज द वन ऑफ द केमिकल युजफुल फॉर इम्प्रूव्ह द प्लांट वॉटर स्टेटस. ओके,
तर सायकोसिल किंवा सिओसिल ज्याला आपण म्हटलं जातं ते झाडाची ग्रोथ जी आहे ती स्लो डाऊन करतं. ओके, मग तुम्हाला तुम्हाला येत ते फक्त व्हेजिटेटिव्ह ग्रोथ जी होती एक्सेसिव्ह ती कमी करतं. टोमॅटो ठेवतं त्याला म्हणायचं ग्रोथ रिटार्डंट. आता इथं भरपूर एक्झाम्पल दिले एक स्लाइड मध्ये टाकलेली आहे. टोमॅटो क्लोजिंग क्लोराइड, ओके, PME, ओके, हायड्रॉक्सिलामाइन, हायड्रोक्लोराइड, सिलिकॉन, ऍसिटाइल अल्कोहोल हे टोमॅटो क्लोजिंगचे एक्झाम्पल आहेत. फिलफॉर्मचे इथाइल अल्कोहोल आहे, टॅग9 आहे, S7899 आहे. ओके, फोटोसिंथेसिस वॅक्साईड, रिफ्लेक्टंट टाइप मध्ये केवलिन 5%, इलायटाईन, हायड्रेटेड लाईम आहे, कॅल्शियम कार्बोनेट आहे, मॅग्नेशियम कार्बोनेट आहे, झिंक सरफेस आहे. ओके, त्याच्यानंतर ग्रोथ रिटार्डंट, ओके, ग्लायसॉल आहे, ADA आहे, मेटाबॉलिक इनहिबिटर, ओके, फिनाइलमर्क्युरिक ऍसिड, PME आणि सक्सिलिक ऍसिड, अल्कली सक्सिलिक ऍसिड. अदर सबस्टन्सेस मध्ये येतं कलरलेस प्लास्टिक, सिलिकॉन ऑइल, वॅक्स, प्लास्टिक, ओके, सायक्लिक ऍसिड, सम फंजीसाइड, सम हार्बिसाइड आणि डिफॉलिएट हा एक प्रकार आहे, पण हा जास्त पॉप्युलर नाही. डिफॉलिएट काय पाणी गलुटपट्टी किंवा पाणी अक्षून येईल, पण हे जास्त चांगला ऑप्शन नाही. 2,4-D असेल, पॅराकॉट असेल, हे सगळे हार्बिसाइड आहे. ओके, 2,4, ओके, एनकोरेट हे पाणी अक्षून येतात किंवा गळून पडतात. ओल्डर हा त्याचा एक ऑप्शन आहे. ठीक आहे, तर हिअर इज द एंड ऑफ टुडे लेक्चर. तर तुम्हाला एक टास्क आहे, तुम्हाला एक सांगतो काय करायचं. डेटा स्टुडंट कसं वर्क करतं त्यासाठी तुम्हाला एक टास्क आहे. त्याचा फोटो काढायला मला पाठवायचा ग्रुपवर, त्या स्लाइड मध्ये करायचं. 2 तांबे घरातले, ओके, घरामधले 2 तांबे घ्यायचे सारखे दिसणारे, दोन्ही तांब्यामध्ये सेम पाणी भरायचं. ओके, एका तांब्यामध्ये 1 चमचा तुमचं जे डोक्याला लावायचं तेल आहे, कुठलं पण असले, पॅराशूट असू दे, काय पण असू दे, 1 चमचा तेल घ्यायचं, एका तांब्यामध्ये टाकायचं. ओके, पडायचं नाही. ओके, आणि दोन्ही तांबे टेरेसवर ठेवा किंवा जिथं